ढानी टीम को एक बेहतरीन मुकाबले हमने देखे कल के दिन। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम। इससे पहले भी एक लाजवाब मुकाबला। और दोस्तों ये एनसीसी ट्रॉफी 2025 में कुछ अलग ही खेल हमें इस मैदान पर देखने को मिला। कल के दिन भी क्या वो खेल बदला था, हर गेंद पर वो चित्र बदले और वहां पर वो चित्र के फीचर का खेल बदलता हुआ नजर आया है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आपके सामने है। एनसीसी ट्रॉफी 2025 का ये थरार, अब 26वां एडिशन, मुझे 26वां वर्ष अपन पाते हैं मित्रांनो। चलिए मैच की शुरुआत की जाएगी। आपके पास 6 ओवर का मुकाबला ये आप देख रहे हैं, बराबर 1 बज चुका है। आज फ्राइडे का, आज आप गुरुवार का दिन देख रहे हैं। बेहतरीन मुकाबले वहां पर राहिल अंसारी थोड़ी दिनों के बाद आप देखने जाएंगे। खामन प्रीमियर लीग का थरार है। प्रकाश उपापी जज स्ट्राइक पर है। बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाती हुई। और हमारे साथ ख्वाब बॉक्स में है एक बेहतरीन, इस मैदान पर की बात की जाए तो विराट नगरी की एक बेहतरीन आवाज कोपरी की, वो है हमारे दर्पण सर जी। उनका भी दिल के घर से इस्तकबाल है नारंगी ट्रॉफी 2025 में। दर्पण सर जी क्या कहना चाहेंगे आप? धन्यवाद झेर सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र हलक्यातने चेंडूला खेळून काढला. या चेंडू शॉटमध्ये येईल आणि यावेळेला 1 धाव अर्जित केली जाईल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना अर्नाळा वर्सेस कामण या 2 संघांमध्ये आपण घडताना बघतोय. कालच्या दिवसात आपण सामने बघितले होते तर रोमहर्षक सामने आपल्याला बघायला मिळाले होते. प्रत्येक मॅचमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत तो मॅच गेला होता आणि अनेक मॅच असे आपण बघितले जे शेवटच्या चेंडूवरती बदलले गेले होते. काही तसाच काहीचा प्रकार आज आपल्याला या पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळाला. यावेळी मात्र थोडंसं शफल ओळखण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जातोय, चेंडू निघून जातोय आणि यावेळेला मात्र झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद होईल. पहिला हादरा प्रमोदच्या रूपाने. दुर्गेश 11 अर्नाळा टीम की उम्मीदों को पहला झटका बिना कोई खाता खोले, शून्य का चश्मा पहन के प्रमोद इली मैदान के बाहर न्यू बैटल मैदान पर जाएंगे। एक बेहतरीन बल्लेबाज है, मगर दोस्तों आप इस मैदान पर सवार ना होगा पारी को, क्योंकि पहले जो ब्रेक 2 जब आता है ना तो इस मैदान पर एक साझेदारी बनेगी तो ये मुकाबला बनाने का मौका मिलेगा। रेहान 11 अब देख रहे एक तरफ टीम 94 कामन, क्या बेहतरीन अब देख रहे हैं मिड ऑफ क्षेत्र में राहिल अंसारी का लॉन्ग ऑन क्षेत्र में आते हुए एक बेहतरीन थर्ड मैन पर इखला जवाब फील्डिंग की सजावट है। दर्पण सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में है। इस मैदान पर 2 आवाज़ों को अब इससे पहले सुन रहे थे, पहचान तुकाराम मंगेशकर जी और उसके बाद भरत राउत सर जी को। अपनी पार्टनर मैदान पर है प्रकाश, गेंदबाजी पर एक बेहतरीन गेंदबाज है, खामन टीम के लिए बहुत बार अपना योगदान। दर्पण सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच चांगलं योगदान द्यावं लागेल, चांगली साझेदारी इथे घडवावी लागेल. यावेळी मात्र हलक्यातनं बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप पॉईंटमधून क्षेत्ररक्षक येतोय पुढे, तोपर्यंत 1 धाव ही अर्जित केली जाते. धावसंख्या बघितली तर 2 आहे 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पॅव्हेलियन एंडकडून ज्यावेळेला फलंदाजी केली जाते, ज्यावेळेला गोलंदाजी केली जाते, त्यावेळेला पुरेसा असं हवामान या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतं. परंतु हे सकाळचं क्षेत्र आहे आणि काही वेळानंतर दुपारी सत्रामध्ये आपण जाणार आहोत, त्यावेळेला नक्कीच धावांचा वर्षाव या मैदानावरती बघायला मिळेल. डावखुराचा फलंदाज चेंडूला हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी मात्र चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. हा येतोय या इनिंग मधील पहिला षटकार. रिप्ले मध्ये बघतोय स्लॉट मधला चेंडू होता, सरळ हवेमध्ये उडवून टाकला. यावेळेला ध्यान कोणी खेचून काढलाय तर जयेशने ध्यान सर्वांचे या षटकारावरती खेचून काढलंय. यावेळी मात्र थोडासा उजवेष्टीच्या बाहेर चेंडू होता, पंच करायचा होता, लेट कट पद्धतीने चेंडू खेळला गेला होता. चेंडू निघून गेला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, परंतु 1 धाव रोखण्यामध्ये यश प्राप्त होत नाही. धावफलकाची धाव बघितल्या तर पहिल्या षटकाची समाप्ती होते. 9 धावा या धावफलकी लागतात आणि 1 गडी बाद होतोय तो रेहान दुर्गेश 11 अर्नाळा या संघाचा. अजूनही 5 षटक बाकी आहेत, ती नक्कीच आपण बघणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया त्यानंतर
धन्यवाद सभी खिलाड़ी, तमाम दर्शकों का, तमाम मेहमानों का हार्दिक स्वागत है एनसीसी ट्रॉफी 2025 में। पहला मुकाबला आपने देखा, ये दूसरे मुकाबले की पहली ओवर की कहानी इस तरह रही इस मैदान पर रेहान 11 दुर्गेश अनारा टीम की कि पहले विकेट का पतन हुआ और टीम ने 9 रन स्कोरबोर्ड पर लगा चुके हैं। अब गेंदबाजी पर राहिल अंसारी, गेंदबाजी पर स्ट्राइक पर हैंगे जयेश, पर एक बेहतरीन बल्लेबाजी। अब दीप मिड विकेट पर एक खिलाड़ी, अब देख रहे हैं डीप लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी है। 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाद दूसरा ओवर लेकर तैयार राहिल अंसारी खाड़ी एंड की तरफ से। लो फुल टॉस गेंद दी अनसाइड पर, गेंद को खेला मैदान पर, जब तक गेंद को फील्ड करके डायरेक्ट हिट, बाल बाल बच गए जयेश वहां पर। बैकअप अच्छा है, 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ जयेश आगे पहुंचते हुए और टीम को पहुंचाया 10 रनों पर। इस मैदान पर 1-1 रन, 1-1 की कीमत बहुत बड़ी है, क्योंकि इससे पहले मुकाबले आपने देखे हैं, क्योंकि वो पहला मुकाबला जब समाप्त हुआ तो ऐसा लग रहा था कि वो मुकाबला आसानी के साथ पवन अपनी चोली में कर देगा, मगर वो मुकाबले में लाजवाब बल्लेबाजी हुई और वो मुकाबला उस मैदान पर सुचंदा टीम ने जीत लिया। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच एक धाव या मैदानावरती महत्त्वाची ठरली जाते, कारण कालच्या दिवसापासून आपण बघितलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता आणि एका धावेने सुद्धा सामन्यामध्ये खूप मोठा फरक पडताना आपण कालच्या दिवसापासून पाहिलाय। दरम्यान पुढचा चेंडू असेल राहिलचा, यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पच करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जाईल का क्षेत्ररक्षक त्यांना आता, पण चेंडू निघून जातोय सरळ वन्स बाउन्स, सीमा रेषा पार। नेस्टनला रोखणं मात्र गरजेचं असेल, कारण 2 चेंडूचा खेळ केला आणि 5 धावा या धावफलकातील लागल्यात। आतापर्यंत संघाची धावसंख्या बघितली ती 14, 1.2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकात धावा आहेत त्या 14। रोखावं लागेल, जोखावं लागेल, कारण प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे। जैर सर सही कहा सर जी। अगली गेंद फिर आउटसाइड खेलना चाहते थे, बाल पर बच गए, बैट का एक जरूर लगा था, लेकिन देखते रह गए थे कि गेंद विकेट पर जाकर तो नहीं मंडलाई थी भी, डॉट गेंद आती हुई। राहिल अंसारी बैकअप करते हुए नजर आ रहे हैं। विकेट कीपर अकबर को आप देख रहे हैं। एक बेहतरीन ये मुकाबला है, दोनों टीमें पैकेज कर रहा है इस मैदान पर, हर 8 टीमें इस मैदान पर। इसके बाद होने वाले मुकाबले की दोनों टीमें भी तैयार हो जाएगी टॉस के लिए। अगली गेंद राहिल अंसारी की नजर खिलाती हुई ऑस्टम पर आए, गेंद को आउटसाइड पर खेल दिया, गैप में गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। ये आता हुआ नंसर के बल्ले से 6 रन कमांडीज। पण बघतोय राहिल यांचं षटक मार्गस्थ असताना याच्या अगोदरचे चेंडू बघितले तर धावसंख्या 20 धावसंख्या धावफलकावरती आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। जरी सर पिच कडे बघितलं ना तर सकाळच्या सत्रामध्ये थोडा दमटपणा असतो, ग्रास आहे त्याच्यामुळे दमटपणा असतो आणि त्यावेळेला जास्तीत जास्त धावा होत नाही, परंतु दुपारच्या सत्रामध्ये जसं ऊन येत जातं त्यानंतर जो पिचचा टणकपणा आहे, धावपट्टी खेळपट्टीची जी टणकपणा आहे तो जास्त वाटतो आणि त्यावेळेला मात्र बाउन्स, चेंडूला जास्त बाउन्स अतिरिक्त प्राप्त होतो आणि तो नक्कीच फलंदाजासाठी उपयुक्त आहे। यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, पंचांकडे दाद मागितली, परंतु उजवेष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि नक्कीच लेग बाईसचा इशारा आमच्या खेळला जाईल। 1 धाव ही धावफलकी लागते, धावफलक एकूण आहेत धावा 21 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, अजून या षटकातील एक चेंडू बाकी असेल। जैसल काय म्हणाल? सही कहा आपने, राहिल अंसारी ने बेहतरीन थी, मगर आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद ऑस्टमा बाहर थी, वहां पर हम पाने उसे नकारा और गेंद लेग बाई के इशारे में 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ रेहान 11 दुर्गेश अनारा टीम का 21 1 विकेट के नुकसान। आखिरी गेंद जयेश खेलने के तैयार है, आउटसाइड पर गेंद को ऑस्टम पर गेंद थी, गेंद को खेला मैदान पर, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन बैकअप है, वहां पर 1 ही रन मिल जाएगा। ओवर नंबर अब 2 का खेल इस मैदान पर समाप्त, रन संख्या 22, 11 की रन से बल्लेबाजी हो रही है। मगर दोस्तों चलिए दोनों कप्तान आप भी तैयारी में रहे, मगर एक छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत तीसरी ओवर की कहानी को लेकर मैदान की ओर। कमांडीज जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक पुन्हा एकदा स्वागत। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित
NCC चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना रेहान दुर्गेश 11 अर्नाला वर्सेस टीम 94 कामन या दोन संघामध्ये होताना बघतोय. अर्नाला संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 22 धावा लागल्यात एक गडाच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 पहिली षटकं पाहिली तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला बघायला मिळत होतं. त्यामध्ये जयेश 6 चेंडूमध्ये 10 धावा वैयक्तिक करत असताना नेस्टरला पाहिलं तर आक्रमक फलंदाजी बघायला मिळते. 5 चेंडूमध्ये 11 धावा केल्यात. एक षटकार एक चौकार त्यांच्या नावावरती ठोकावला गेलेला आहे आणि चांगली फलंदाजी जी फलंदाजी या मैदानावरती आवश्यक आहे ती फलंदाजी दोघा फलंदाजाकडून बघायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ होईल. तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रकाश. आतापर्यंत बघितले तर एक षटक त्यांनी यावेळेला फेकून झालंय आणि या अगोदरच्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा सुद्धा खर्च केले आहेत. दरम्यान जयेश पुन्हा आपल्या फलंदाजी मार्कवरती तयार. डावखुऱ्याचा फलंदाज अँगल क्रिएट करत असताना परंतु उजव्याच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतील आणि या षटकातील पहिला चेंडू अतिरिक्त 23 धावा एक गड्याच्या बदल्यामध्ये. जहीर सर सही कहा सर जी, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गिनती कट करना चाहते थे जयेश, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. विकेट कीपर ने गेंद को करेक्ट जरूर किया था. अंपायर का व्हाइट बॉल. अगली गेंद शॉर्ट गिनती मिस टाइम है. पैर का ओट लगा है. गेंद हवा में है. खिलाड़ी गेंदबाज खुद हवा पर है. बेहतरीन किया. जयेश की खेल को विराम. दूसरा झटका. कमांडी जय. इसके बाद वॉल्यू टीम और NCC नारंगी ए दोन्ही कर्णधार आपल्याला पण विनंती आहे का ही पहिली आपल्याला पुकार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा अशी तुम्हाला विनंती करतो. यानंतर येणारा तीसरा सामना और सही का सर जी बेहतरीन शॉट गिनती, मगर जयेश ऑन साइड खेलना चाहते थे. बार का एज लगा और गेंद ने उछाल दी और वहां पर सीधा गेंदबाज जाकर वहां पर एपी गए और बेहतरीन कैच वहां पर अंजाम दिया और बल्लेबाज जयेश की खेल को विराम. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए विकास उसका मैदान के अंदर दाखिल हुए हैं. एक बड़ा नाम है जिन्होंने इस मैदान पर अपनी बल्लेबाजी के जलवे गेंदबाजी के जलवे बिखरे. आप मुकाबले में करना होगा क्योंकि बड़ा मुकाबला है, क्योंकि बड़े फैफराओं का बड़ा खिलाड़ी सितारा बन जाएगा. और स्टंप पर गेंद कट कर दिया. गेंद जा रही है डीप पॉइंट पर. जब तक खिलाड़ी गेंद को फीड कर पाएंगे, एक पूरा हुआ दूसरे की मांग है तो उसे विफल हुए हैं खिलाड़ी और 2 रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों को आता हुआ. इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती. रन संख्या जाकर पहुंची हुई 25 रनों पर. अभी भी बात की तो ये तीसरा ओवर है. इसके बाद 3 ओवर की कहानी आना बाकी है. सर जी आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच 25 धावा फक्त लागतात. सन्मानजनक स्कोर आहे कारण पहिले इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमधील आतापर्यंत बघितलं तर 2.2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि त्याच्या अनुसरून बघितलं तर हा स्कोर खूप चांगला आहे. कारण कालच्या दिवसामध्ये बघितलं तर जवळजवळ 5च्या सरासरीत धावा होत होत्या आणि आता बघितलं तर 11च्या सरासरीने धावा फटका सुरू आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागतोय. चेंडू निघून जातोय सरळ फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक गडी बाद होईल तो अर्नाला संघाचा. आप देख रहे तीसरा झटका इस मैदान पर. रोहन 11 दुर्गेश अन्नाला 11 के उम्मीदों को लगता हुआ. विकास भी मैदान छोड़ते हुए ज्यादा कुछ खास नहीं कर पाए. मैदान पर चर्चा हो रही है मगर दोनों कप्तान आपसे विनंती है कि आप तैयारी में है. NCC नारंगी और वॉल्यू 11 आपसे विनंती है कि इसके बाद तीसरा मुकाबला आने वाला है. दोनों टीमें पैकेज की तरह होगी. इसके मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी है. हैप्पी वहां पर जानते कि ये मुकाबले की अहमियत और पहला मुकाबला आज के दिन का इस मैदान पर. दूसरा मुकाबला आप देख रहे हैं और दूसरा दिन ट्रॉफी 2025 26वां एडिशन 26वां वर्ष है. क्या ये मुकाबला चलता नजर आ रहा है? जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 संघ आमने सामने करत असताना रेहान दुर्गेश 11 अर्नाला आपण संघ बघतोय. 25 धावा फक्त लागत आहेत. 2.3 चेंडूचा खेळ सप्त असताना समोर आहे टीम 94 कामन संघ. स्वतः थोडे पुढे कमबॅक करावं लागेल कारण कमबॅक करत असताना यावेळेला जास्तीत जास्त गडी बाद करणं महत्त्वाचं असेल कारण ज्यावेळेला डॉट चेंडू फेकले जातात त्यानंतर नक्कीच फलंदाज हा पुन्हा स्वतःला कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच परिणाम आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितला होता. पहिली इनिंग सुरू आहे आणि पहिल्या इनिंग नंतर आपण बघतोय तर 25 धावा फक्त आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता नव्याने फलंदाज आलाय
चार्ल्स यांना बघितलं तर यांच्या नावावर सुद्धा मोठे मोठे पराक्रम आहेत आणि तो पराक्रम करत असताना या मैदानावरती चांगला खेळ यांनी सुद्धा या अगोदर केलेला आहे, परंतु आता सध्याच्या घडीला मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल, कारण अजून येणारेही 3 चेंडू 3 षटक अजून बाकी आहेत. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला थोडं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला हाताळला गेला होता. यावेळेला कोण क्रिएट करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डावखुर हाताचा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतोय नक्कीच एक कोण हा क्रिएट होत असतो आणि नक्कीच फलंदाजासाठी थोडीशी कठिनाई प्राप्त होत असते. सही कहा, दोनों इस मैदान पर टीमें की जो बात की जाए. हेलो, अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा था. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बड़ी रन संख्या जाकर पहुंची हुई 26 रनों पर. यहाँ पर तीसरा ओवर हैप्पी खेल फेंक रहे हैं, मगर महंगे साबित हो रहे, कभी अच्छी तो कभी बुरी गेंद इस मैदान पर फेंकीदारी. न्यू बैटर मैदान पर चाल है. और दर्पण सर जी बात की जाए तो इस दोनों टीमों ने बेहतरीन 2023 में टीम 94 खामन, वहां पर आप लॉन्ग ऑन सीजन में मिड विकेट पर देख रहे राहिल अंसारी को मतलब सीरीज के हकदार रहे थे. कदमों का इस्तेमाल किया, ऑनफील्ड के ऊपर से खेला, गेंद खबर पर जाती हुई जब गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ी, रन संख्या जाकर पहुंचेगी 28. 28 3 विकेट के नुकसान पर उन्होंने दुर्गेश 11 अन्नारा टीम की 3 विकेट गंवाई है. तीसरा ओवर चलता हुआ और यहां पर अच्छे मुकाबले आपके सामने हैं. हेलो चेक, हेलो. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. 4 न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए, अपना खाता खोल दिया है. अगली गेंद फिर कदमों का इस्तेमाल किया, ऑनफील्ड के ऊपर एक शखर के ऊपर से खेल दिया है. गेंद जारी, मगर खिलाड़ी गेंद का पीछा करे मगर रोक पाएंगे गेंद को. एक बेहतरीन फील्डिंग है, फील्डिंग देखने को मिली और 2 रन वहां पर पूरे करते हुए दोनों बैटर. और इस 2 रन के साथ ओवर नंबर 3 का खेल समाप्त. रन संख्या है 30. 3 विकेट के नुकसान पर उन्होंने 11 दुर्गेश अन्नारा 11 टीम की. मगर आइए एक छोटा सा ब्रेक, चौथी ओवर की कहानी खाड़ी एंड से शुरू हो जाएगी. आएंगे वहां पर माइक्रोफोन पर है हमारे बेहतरीन कमेंटेटर दर्पण. की रन रेट से बल्लेबाजी तो हुई है, 3 विकेट गंवाई हैं उन्होंने दुर्गेश 11 अन्नारा टीम ने. मगर आप आने वाली 18 गेंदों पर कीमत इस मैदान पर 35 से 30 और एक अपनी नियमितता जोड़ने होंगे. एक बेहतरीन मुकाबला है. दोनों टीमें इस मैदान पर एक टीम चैंपियन बन सुनी है तो वहां पर रोहना अन्नारा दुर्गेश 11 टीम. मगर अब नक्कीच धन्यवाद. आणि बघतोय दुसऱ्या पहिल्या इनिंगमधील सामना सुरू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, परंतु कालच्या दिवसापासून बघितलं ना तर 3 षटकानंतर सामना बदलत असताना आपण बघितलं होतं. आतापर्यंत पहिल्या षटकाने बघितलं तर 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर राहिल यांचं षटक बघितलं, 13 धावा खर्च केल्यानंतर प्रकाश पुन्हा एकदा आले होते, त्यावेळेला त्यांनी मात्र 2 गडी बाद करत 8 धावा या खर्च केल्या होत्या. आता जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 संघ आमने सामने करत आहेत. राहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मारकृती तयार असतील. खाडी एंडकडून गोलंदाजी यावेळेला मात्र खेळायचं होतं ऑन साईडला, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण फेकी होईपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आणि धावा बघितल्या तर 32 लागल्या जातात. नेस्टर यांना आपण बघतोय तर चांगली फलंदाजी करतात. आतापर्यंत 6 चेंडू खेळल्यात आणि 6 चेंडूमध्ये एकदम समंजसपणे फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सही का सर जी, नेल्सन है बेहतरीन गेंद ऑफ स्टंप पर, जहां पर मैरिट पर बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आ रहा है. चौथा ओवर राहिल अंसारी लेकर टीम के लिए और अपने लिए दूसरा ओवर खाड़ी एंड से. अगली गेंद ऑफ स्टंप पर आए, गेंद को फाइन लेग पर खेल दिया. कोई खिलाड़ी बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने. गेंद सीमा का बाहर, 6 रन. कमांड डीजे मगर डीजे नहीं है. चलिए छोटा सा ब्रेक है, मगर खिलाड़ी शबाब मजान पर इस मैदान पर बल्लेबाजी का नलवा नेशन द्वारा होता हुआ स्कोर को पहुंचा दिया. इस मैदान पर 38 रनों पर 38 रन हुए. चौथा ओवर शॉर्ट गेंदी और देखा था निल्सन ने उसको पर का और गैप देखा था. डीप फाइन लेग बाउंड्री के बाद 6 रन. क्या कहना चाहेंगे दर्पण सर जी? नक्कीच चांगली फलंदाजी म्हणता येईल नेस्टर यांची, कारण पहिल्याच चेंडूपासून त्यांची आक्रमकता आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती ज्याने 1 धाव घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच हा चौकार लगावला होता आणि त्यानंतर आतापर्यंत बघितलं तर 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 19 धावा आहेत.
जवळजवळ 271च्या स्ट्राईक रेट आपण बघतोय, एक चौकार आणि 2 षटकार यांच्या बॅटमधून बघायला मिळाली आणि अशी फलंदाजी नक्कीच एक चांगला सन्मानजनक स्कोर नेऊन ठेवू शकते. यावेळी मात्र पल्लू स्कूप खेळत होता, थोडासा रचनात्मक पद्धतीने खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा तितका संपर्क बघायला मिळत नाही आणि चेंडू जाऊन विसावतोय तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आपण बघितलं तर चांगली फलंदाजी म्हणता येईल नेस्टरच्या बॅटमधून, परंतु आता राहील थोड़ी कमबैक करना मैं बघतोय. सही का दर्पण सजी राहिल अंसारी अगली गेंद निसर के लिए फील्ड एक पर आउट साइड खेलना चाहते थे, गुड लाइन से जागते रहो का आदेश देती हुई और सीधे विकेट कीपर अकबर के हाथों में छुपती हुई एक बड़ा मुकाबला, बिग फाइट इस मैदान पर आप देख रहे हैं, क्योंकि ये मुकाबले में एक तरफ बल्लेबाजी कर रही है टीम रोहन दुर्गेश अनारा 11 टीम और एक लाजवाब 3 विकेट गंवाए हैं. टीम की रन संख्या इस मैदान पर रुकी हुई 38 रनों पर. फिर सुपरा खेला, गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी आ रहे, कैच बनेगा, मैच भी बन जाएगा. कट ऑफ, कॉलिंग टूटी थी, रनआउट का भी मौका गंवाया है. कैच विन द मैचेस है, कैच छूटेगा, मैच नहीं छूटना चाहिए, कॉलिंग होनी चाहिए. देखिए तुरंत भी गलत है और 1 को 2 में 2 को 3 में तब्दील कर दिया दोनों बैटर ने और यहां पर 3 रन के साथ इसको जाकर पहुंचेगा 41 रनों पर. रोहन दुर्गेश अनारा 11 टीम का 3 विकेट के नुकसान पर 4वां ओवर पारी पर चल रहा है. क्या छुटा है, प्रेशर है, टेंशन है, दबाव है, क्योंकि ये बेहतरीन बड़ा प्लेटफॉर्म मैदान के अंदर चल रहा है. दबाव में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है. दर्पण सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच दबावामध्ये निखरणं, कोणीतरी विखरून जातं, कोणीतरी निखरून जातं, पण त्यावेळेला जसा कोळसा आगी टाकल्यानंतर तो निखरत असतो ना, तसंच आगीमध्ये प्रत्येकाला जळावं लागेल, तेव्हाच आपण कुठेतरी येऊन निखरणार आहोत. मॅचमध्ये बघतोय तर खूप काही गोष्टी घडत आहेत. कोणतरी येऊन आउट होतंय, कोणतरी येऊन सिक्सर मारतोय, कोणतरी चौकार मारतोय, परंतु आता या मॅचमध्ये काय घडतं तर एक चोरटी धाव घेतली जाते आणि ती चोरटी धावीचा का फायदा होतोय तर कॉलिंगचा अभाव. आपण फिल्डर 1 टीम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असते त्यावेळेला कॉलिंग त्यांच्यामधली बॉन्डिंग किती महत्त्वाची आहे हे आपल्याला नक्कीच या मैदानावरती बघायला मिळेल. धावफलकी धावा बघितल्या तर 41 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आतापर्यंत बघितलं तर 3.5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. रेहान दुर्गेश 11 अरणाला प्रथम फलंदाजी करत असताना 41 धावांवरती खेळतोय. आता मात्र फलंदाजीवरती असे चार्ल्स. यावेळी मात्र गुडलेनचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खालच्या टप्प्यात राहिला, पाठवायचा होता ऑफ साईडला, परंतु यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा तितका काही संपर्क बघायला मिळत नाही. पिच आणि यावेळेला मात्र बॉल यामध्ये थोडासा संपर्क आपल्याला काही बघायला मिळाला नाही. धावफलक धावा आहेत 41, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. येऊया 2 षटकांसाठी, तो ऐकूया एक सुमधुर संगीत.
फटका थोडासा फसताना दिसला आपल्याला आणि हा चेंडू सीमारेषा पार जाऊ शकला नाही. सही कहा आपने, इस मैदान पर शॉट गेंद बराबर कन्वर्ट नहीं कर पाए. और चलिए हमारे दोनों बल्लेबाज कप्तान एनसीसी नारंगी और वालू के कप्तान में धीरज जहा सर जी को आप देख रहे हैं. एक बेहतरीन व्यक्ति वालू की राहुल सर हर बार उस टीम को बहुत बड़ा सहयोग देते हैं. राहुल गरज सर जी और बेहतरीन आने वाली ये 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट होगी. स्कोर 53 रनों पर है, 2 में एक बड़ा शॉट. दर्पण अगर बल्लेबाजों को इस मैदान पर जड़ना होगा क्योंकि बैकअप किया है इस मैदान पर टीम में 94 कामन ने जो कि गेंदबाजियों में ब्रेक लगाया है, मगर बल्लेबाजों को अब खुलना होगा. नक्कीच बॅकअप केला आहे आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण आतापर्यंत सामना थोडं बॅलन्सिंग लेवलला बघायला मिळतोय. जेथे आपण मोठे फटके बघितले ते थोडे गडी बाद होताना सुद्धा बघितले होते. निर्धाव चेंडू सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. तर राहिल यांची चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आत्ता मात्र गोलंदाजी मार्गवरती कोण आहे तर अकीम आहे आणि शेवटचे षटक मार्गस्थ असताना कोणताही मोठा फटका बसू न देणं हे सुद्धा नक्कीच दाद देण्यासारखं असेल. कारण आत्तापर्यंत बघितलं तर या षटकामध्ये फक्त एक चौकार आपल्याला बघायला मिळाला होता. दरम्यान पुढचा चेंडू असेल यावेळी मात्र उजव्या स्टेजच्या खूप बाहेर चेंडू हाताळला गेला होता. नक्कीच पंचांचा इशारा येण्यावेळेला नक्कीच असं धावचीची संधी होईल, परंतु यावेळेला मात्र स्वतःचा गडी धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपण अमितला बघू. यावेळेला इथे चांगला चेंडू हाताळला होता, परंतु स्ट्राईकवर नेस्टरला आणलं गरजेचं होतं. कारण नेस्टरची फलंदाजी बघितली तर 15 चेंडूमध्ये 28 धावा त्यांनी केल्यात. आत्तापर्यंत चांगली फलंदाजी त्यांच्याकडून म्हणता येईल आणि या शेवटच्या चेंडूवरती नेस्टरला स्ट्राईकवरती असणं गरजेचं होतं, म्हणून स्वतःचा गडी हा धावचीच्या स्वरूपात बाद करताना आपण अमित यांना बघित होता. झेर सर सही का आखिरी गेंद है मैदान पर पहली इनिंग की. चले दोनों कप्तान एनसीसी नारंगी आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. यानंतर एक मोठा सामना आपण पाहणार आहोत मित्रांनो, कुठे जाऊ नका. मगर पहली इनिंग्स मैदान पर चलती हुई न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. आखिरी गेंद पर मगर वहाँ पर अमित गए थे बल्लेबाजी के लिए. वाइड यॉर्कर गेंद हकीम ने फेंकी थी और बेहतरीन अंदाज में विकेट कीपर अकबर के हाथों में और वहाँ पर नॉक स्ट्राइक पर एक अपने ससाइड विकेट करते हुए नजर आए. मगर ये आखिरी गेंद क्या मैदान पर बल्लेबाज के लिए होगी या फिर गेंदबाजों के लिए? हकीम गेंदबाजी पर है, मगर निरीक्षण की बात हकीम है इस मैदान पर गेंदबाजी पर. अच्छी गेंद, वो भी डॉट गेंद आती हुई, बेहतरीन गेंदबाजी का जज्बा होता हुआ और सीधे ओवर नंबर 6 की कहानी का खेल समाप्त. रन संख्या 54 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा टीम 94 कॉमन 11 टीम के लिए. जवाब देना होगा, मगर वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा. चलिए दोनों कप्तान आपसे हम विनती करते हैं हमारे टॉस बॉक्स में आ जाए. टॉस किया जाएगा. एक बेहतरीन मुकाबला आप देखने जा रहे हैं. एक तरफ एनसीसी नारंगी और एक तरफ टीम 11 वालियू. ये दोनों कप्तान धीरज जासर जी को हमने देखा है. जरी सर चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आपण स्कोर कार्डकडे लक्ष दिलं. यश आणि 7 चेंडूमध्ये 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रमोद या कोणताही धाव न बाद करता पहिल्या चेंडूवर त्यांचा गडी बाद केला होता. त्यानंतर नेस्टर आले होते. नेस्टर यांनी चांगली फलंदाजी केली. 15 चेंडूमध्ये 28 धावा करत असताना 2 चौकार आणि 2 षटकार लगावले गेले. विकास सुद्धा कोणतीही धाव न करता बाद झाले. त्यानंतर किरण आले. किरण सुद्धा त्यानंतर अमित हर्षद यांचे सुद्धा योगदान राहिलं, परंतु सामना हा बॅलन्सिंग पद्धतीने आपल्याला बघायला मिळत होता. अपोजिट साईडला बघितलं तर षटक हाताळत असताना 2 षटक नक्कीच वाखण्याजोगी होती. पहिलं षटक त्यानंतर शेवटचं षटक जे आपण बघितलं होतं त्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळाली अकीम यांची, कारण 2 गडी बाद केले आणि जवळजवळ फक्त 4 धावा या त्यांनी खर्च केल्यात. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी होणं नक्कीच वाखण्याजोगी आहे. परंतु सामना अजून संपलेला नाही आहे, कारण कामन संघाने आपली गोलंदाजी जरी केलेली असली, आपल्या परीने 100% जरी प्रयत्न केलेले असले तरी रेहान दुर्गेश 11 यांनी सुद्धा आपली फलंदाजीच्या जोरावरती या धावसंख्या उभा केलेल्या आहेत. सामना संपला नाही, कारण सामना अजून एक इनिंग बाकी आहे आणि एका इनिंगमध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण बघणार आहोत. कारण दोन्ही संघांची कामगिरी मातब्बर होती. 53 धावा या सन्मानजनक स्कोर आहे, परंतु त्या डिफेंड करण्यासाठी टीम 94 संघापुढे आपण कशा प्रकारची गोलंदाजी बघणार आहोत. नक्कीच टॉस का बॉक्समध्ये आम्ही जहीर सर उभे आहेत आणि येणारा सामना आपण नक्कीच बघणार आहोत. जहीर सर शुक्रिया दर्पण सर जी. आइए पहले हमारी दोनों टीमों का सम्मान, क्योंकि ये एनसीसी नारंगी का बहुत ही सम्मान हर बार है, परंपरा है, और ये परंपरा को हम पूरा करते हुए पहले हम वालू टीम के कप्तान को यहाँ पर सम्मान चिन्ह देते हुए और हमारे दूसरे एनसीसी नारंगी के गौतम पाटिल ये भी हमारे बीच हैं. और थोड़ी देर में टॉस, थोड़ी देर में मुकाबले की भी शुरुआत होने जा रही है. एक बड़ा मुकाबला आने वाला है और एक इनिंग आने बाकी है जो पर 54 रनों का पीछा करना है टीम 94 के लिए. हेड एंड टेल 6 ओवर का मैच होगा. छाप कॉल किया है और टेल आया है
तो वाली टीम के कप्तान ने टॉस जीता। हमारे अतिथि मेहमान से विनती करेंगे हम आप मंच पर जाए। नीलेश जरूर हर बार इस टूर्नामेंट के लिए आप योगदान होते हैं, मगर आज टॉस जीता है, आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग करेंगे। यहाँ पर 6 ओवर का मैच है, दोनों एंड से गेंदबाजी होगी। कैसी प्लानिंग के साथ इस मैदान पर गेंदबाजी का जलवा हो जाएगा? ग्राउंड के अंदर जितना पैलिंग हो करना पड़े उतना करेंगे। और नीलेश हर बार इस टूर्नामेंट के लिए आप आते हैं, तो कैसा लग रहा है इस मैदान पर आज एनसीसी ट्रॉफी 2025 का थरार? सबसे पहले तो अपना रोहन वाइन्स इनका आभार मानूंगा कि उन्होंने हर साल अपने को खेलने के लिए यहाँ पर देते हैं और बहुत अच्छा लगता है। ये नारंगी के ग्राउंड पे पूरे वसई विरार में ये एक ही ग्राउंड ऐसा है जो पूरा खुला रहता है। शुक्रिया नीलेश, आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं रहेगी। तो हमारे साथ गौतम सर जी अब भी आई है, एक बेहतरीन व्यक्ति है इस नारंगी नारंगी के, और टॉस आपने गंवाया है। अगर टॉस जीते तो आपका निर्णय क्या होता? बैटिंग ही रहते। तो बैटिंग की करनी है, तो 6 ओवर में क्या टारगेट इस मैदान पर सेट किया जाएगा? 60 के ऊपर रहे। और इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द। एनसीसी का जितने बोले उतना कम है। हर साल नियोजन अच्छा ही रहता है। हम नारंगी ग्रामस्थ और सब प्लेयर बहुत मेहनत करते हैं अच्छे तरीके से। शुक्रिया गौतम सर जी, आपको बहुत बहुत बधाई रहेगी। चलिए, टॉस बॉक्स से अव्वल ऐसा था कि वालू टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और नारंगी की दावत दी है बल्लेबाजी के लिए। इसके बाद एक बड़ा मुकाबला आने वाला है, मगर दोस्तों इस इनिंग के लिए चलते हैं। वहां पर 54 रनों का पीछा करने के लिए टीम बल्लेबाजी के लिए उतरेगी। टीम 94, और क्या वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा, मगर सीधा चलते अब कॉम बॉक्स में आपको लेकर। वहां पर है दर्पण सर जी और हमारे बेहतरीन आवाज के मालिक प्रशांत सर जी और तुकान सर जी भी जुड़ जाएंगे। मगर काम हो जाइए, बने रहिए हमारे साथ। एनसीसी ट्रॉफी 2025 में छोटा सा और ब्रेक के बाद आपके साथ सीधा कॉम बॉक्स में तुकान सर जी और प्रशांत सर जी को लेकर आते हुए। कमांड दीजिए। एनसीसी चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय। 26व्या वर्षाचं पदार्पण करत असताना हे सामने आपण कालच्या दिवसापासून सुरुवात झालेली स्पर्धा आजचा दुसरा दिवस बघतोय। दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना 2 संघ आमने सामने आहेत। रेहान दुर्गेश 11 अर्नाला वर्सेस टीम 94 कामण आपण बघतोय। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना बघितला होता आणि 53 धावा या धावफलकात लगावल्या गेल्या होत्या। 54 धावांचं आव्हान ठेवलेला आहे। 36 धावांचा 36 चेंडूचा खेळ बाकी असेल। नक्कीच कशा प्रकारचा खेळ होईल ते आपण या येणाऱ्या 6 षटकांमध्ये बघणार आहोत। थैंक यू तर्पण जैनी भाई। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल प्रेजेंट एसी चषक 2025 और ये 26वां संस्करण दूसरे दिन का खेल। रेहान दुर्गेश 11 अर्नाला और टीम 94 कामन के बीच ये मुकाबला 54 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त वो तो आने वाला समय बताएगा। आज इस प्रतियोगिता में रेहान 11 दुर्गेश की तरफ से जो बल्लेबाजी रही है और बढ़िया प्रदर्शन रहा है। नेस्टर जिन्होंने शानदार बल्लेबाजी की है, जब जल्दी विकेट गिर गए थे। 28 रनों की पारी। तो करण सर हमारे साथ जुड़ रहे हैं और 54 का टारगेट है। 54 रन बनाने हैं। पार्टनर मैदान के अंदर पहुंच चुके राहिल और अतुल। राहिल ने पिछले साल बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था, जैसे कि हम चर्चा कर रहे कॉमन प्रीमियर लीग का बिगुल भी बच गया है। तो करण सर कॉम्बॉक्स में स्वागत है। और वैसे के लिए एक बार फिर बहुत बड़ी उपलब्धि 21, 22, 23 को और एक बहुत बड़ा घमासान शुरू होने जा रहा है। चर्चा त्या गोष्टी देखील होईल। एसी चषक 2025 चालू असताना एक मोठी स्पर्धा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि आरएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं त्या वसई विरार प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्शन होणार आहे। ऑक्शनमध्ये ॲक्शनही होणार आणि सिलेक्शनही होणार, त्याच्यामुळे ही स्पर्धा ती आहे। तुम्ही ॲक्शन घ्या, सिलेक्शन तुमचं आपोआप होणार आहे। आणि ती स्पर्धा ज्याचा ऑक्शन 13 तारखेला पार पडणार आहेत। सामना होतो सुरू ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर पंच सांगता इतका बाहेर आहे की वाईट चेंडूचा इशारा होत असताना। आणि जसं तुम्ही राहिलचा उल्लेख केला, नक्कीच 2023ची स्पर्धा ज्या खेळाडूनं गाजवली होती, मॅन ऑफ द सिरीज बायसिकल मॅन राहिल अन्सारी जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत। स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर अतुल।
पटना गेंदबाज है अमित अपने अपनी बॉलिंग पापा तैयार सामना करेंगे बल्लेबाज अतुल मैंडेटरी पावर प्ले ऑन टपकाते उछालता ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को अंसर पर खेलना चाहते थे टाइमिंग अच्छा नहीं कर पाए उछाले विकेट पर आप देख रहे हैं और उसके साथ घुमाव भी है तो सुंदर गेंदबाजी कर अमित मन बना के खेलने का प्रयास क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करने की कोशिश करते हुए बल्लेबाज अतुल राहिल को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए और राहिल ने 2023 में दोबारा बल्लेबाजी की थी उसके साथ अगर देखें तो बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए मैन ऑफ द सीरीज का अवार्ड भी प्राप्त किया था इस ओवर में तुकाराम सर अमित ने बहुत अच्छी गेंदबाजी की है अमितची खासियत आहे म्हणजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जाऊन गोलंदाजी करणं ही खासियत राहिलेली आहे आणि त्याला थोडंसं रीड करणं कठीण आहे खास करून आपण जर पाहिलं तर ओळखणं थोडंसं कठीण होतं आता हे बॅटल आहे राहिल सर ऑन स्ट्राईक बॅटल आहे खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक कॉल डिलिव्हरी बरोबर बॅकलिप योग्य वेळेला खाली आली हे बॅटल आहे एक असा खेळाडू ज्यानं 2 वर्षा अगोदर आपल्या नावाची धूम या NC चषकाच्या ज्या पर्वामध्ये गाजवली होती तो राहिल अन्सारी आहे आणि नेहमीच येऊन हरणाऱ्यासाठी चांगला परफॉर्मन्स अमित तांडेलला गेला आहे जो प्रमुख गोलंदाज आहे तो गोलंदाजीसाठी आहे धावा आहेत फलकावरती जाऊन पोचल्या त्या 3 पटना गेंदबाजी करे अमित तांडेल अतुल ऑन स्ट्राइक फुल टॉस पर प्रहार करना तो चाह रहे थे हवा में गेंद है गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा क्या छूटा सपना टूटा म्हणजे तुकाराम सर म्हणतात ना बैल पण गेलो आणि बैलाचं कासरो पण गेलो इथे झेल पण सुटला आणि चेंडू सीमारेषा पार पण गेला 4 धावा चौकार तर झेल सुटला आणि गेला पण झेल का सुटला ज्यावेळेला रोहित धावत होते एका क्षणाला त्यांनी जयेशकडे पाहिलं आणि जो क्षण होता ना त्याच्याने त्यांना तो स्पीड कमी झाला तो जयेशकडे नव्हतं पाहायचं त्यांना वर चेंडूपर्यंत पाहायचं होतं तुम्ही थोडंसं मिस केलं धावत असताना हा चौकार शफल केलं होतं या चेंडूला टप्पा थोडासा लांब ठेवला मागचा चेंडू फुलटा चेंडू होता बघा रोहित धावले होते बरोबर पण शेवटच्या क्षणी जायला पाहिजे त्याला म्हटलं की जयेशच्या दिशेने चेंडू हा जातोय का झेल जातोय का त्याच्यामध्ये तो 1-2 सेकंदाचा जो क्षण होता ना तो गेला आणि त्याच्यामुळे तो अटेम्प्ट करावा लागला रोहितला आणि तिथे झेल सुटलाय रनिंग कैच जब आप लेते तो गेंद के ऊपर आपकी निगाहें होना बहुत जरूरी आप पार्टनर की तरफ देखते रहे और उसके कारण कैच छूटा है टपकाने के बाद उछाल जरूर था बल्ले का अनुर किनारा गेंद चलेगी फाइन लेग पर वहां से फुटबॉल खेलते हुए खिलाड़ी तो 2 रन देने का मौका मिलेगा 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ने वाला है 54 रनों का टारगेट है और इस वक्त अनुशासन के साथ गेंदबाजी देखिए तुकाराम सर ये मुकाबला आपको डिपेंड करना ये जो टोटल है 54 रन को आपको डिपेंड करना है तो गेंदबाजी तो आपको अच्छी करनी है लेकिन फील्डिंग वो जो 10 खिलाड़ी है ना उनका रोल भी बहुत इंपॉर्टेंट होगा प्रत्येकाचा रोल महत्त्वाचा आहे जसा विकेट घ्यायचे आहेत गोलंदाजाला विकेट घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकाला त्यांची साथ द्यायची एकमेकांच्या साथीने खेळायचं आहे हो चांगला फटका खेळला आहे ते शॉट पाहिले ते क्षेत्ररक्षक होते त्याला चकून चेंडू चाला बॉलला जवळ पाठलाग केला जातोय जोपर्यंत पोहोचतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आणि जसं एक उल्लेख आपण केला वसई विरार प्रीमियर लीगचा दुसरा ओळख केला गरजेचं आहे पण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहेत धावफलकावरती बिनबाद 11 54 धावांचा पाठलाग आहे आणि त्यावेळेला चांगला स्टार्ट चांगली सुरुवात टीम 94 कामन संघ करते कारण जसा उल्लेख आपण 21 22 23चा वसई विरार प्रीमियर लीगचा करतोय ना तसा आता कामनच्या पट्ट्यामध्ये 19 तारखेपासून कामन प्रीमियर लीग पण आहे आणि तिथे ऑक्शन झालाय पण आता काय झालंय जर त्या ऑक्शनमध्ये तुम्हाला सिलेक्शन झालंय पण त्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी फॉर्ममध्ये येण्यासाठी कदाचित ही स्पर्धा उपयोगी तुम्हाला पडू शकेल खास करून टीम 94 कामनच्या खेळाडूंसाठी तो सराव आणि ती थोडासा टफनेस या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडे पण येऊ शकेल बिल्कुल इस वक्त एक अच्छा अवसर है कामन क्रिकेट के क्या बहुत सारे खिलाड़ियों के लिए क्योंकि आज क्या बहुत बड़े मंच पर आप खेल रहे हैं मैदान के अंदर चर्चा हो रही है स्कोर फिलहाल 11 रन ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ जीतने के लिए 54 रनों की ज़रूरत है सभी के नाम को बताऊंगा आने वाली गेंद शेष 32 और 43 रनों की ज़रूरत है तो पहले ओवर में तुकाराम से स्टार्ट अच्छा हुआ कामन 11 टीम के लिए टीम 94 टीम के लिए स्टार्ट अच्छा हुआ है सुरुवात चांगली झाली आणि खास करून जो एक चौकार आला होता ज्याच्यावरती झेल सुटला होता तिथेही त्याचा फायदा टीमला नक्कीच होताना दिसणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं ज्यावेळेला तुम्ही 54 धावांचा पाठलाग करता आणि प्रतिस्पर्धेचा प्रमुख गोलंदाज आहे त्या प्रमुख गोलंदाजच्या अगेन्स्ट तुम्ही धावा जमवता त्याचा दुहेरी फायदा होतोय एक तर तुमचा आत्मविश्वास वाढलाय आणि प्रतिस्पर्ध्याला आता विचार करावा लागणार आहे की दुसरं षटक घेऊन कोण येणार ज्यावेळेला प्रमुख अस्त्र जसं मिसाईल येतं अँटी मिसाईल येतं तसं प्रमुख अस्त्र तुम्ही निकामी करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो फक्त काल एक चांगल्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला होता एम्बिशन असावी पण ओव्हर एम्बिशन
ओव्हर कॉन्फिडन्स आला तर तिथे चुकही होऊ शकतं आणि गेल्या 2 दिवसामध्ये काही चुका आपण पाहिल्या आहेत त्या मोक्याच्या क्षणी झाल्यात आणि त्याचा फटका टीमला बसलाय. अब देखिए गेंदबाज क्या ब्रह्मास्त्र का इस्तेमाल करेंगे वो भी देखा जाएगा, क्योंकि इनके तर्कस में कितने तीर है वो एक बार फिर देखने का मौका मिलेगा. गेंदबाजी करने गेंदबाज हर्षद ऑफ के काफी बार सुंदर स्ट्रोक लॉन्गर क्षेत्र में गेंद को खेल दिया है राहिल ने. लॉन्गर पर बढ़िया फील्डिंग, जब तक कि लॉन्गर के खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. राहिल पहुंच चुके 2 पर. स्कोर इस वक्त आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 12 रन बगैर किसी नुकसान के. आणि कामांच्या टीमची स्ट्रॅटेजी बरोबर आहे. परफेक्ट स्ट्रॅटेजी आपण जर बघतो तर त्यांनी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. ज्यावेळेला पॅव्हेलियनकडनं गोलंदाजी येणार, नारंगी काडीकडनं गोलंदाजी येणार आणि त्याचा फायदा आपल्या टीमला व्हावा यासाठी डावखुरा आणि उजवा असं 2 कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे त्यांनी. डावखुरा आणि उजवा, लेफ्ट हँड राईट हँड एन, लेफ्ट हँड राईट ऑलवेज ब्राईट. चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर, सिक्सर, षटकार. अजून एक क्वेश्चन नक्कीच घेऊन येणार, कारण बघा कॉमन प्रीमियर लीगचा उल्लेख आपण करतोय, त्याचं ऑप्शन झालंय, सिलेक्शन देखील झालंय. पण आता कदाचित असे खेळाडू समोर येतील ना, त्यांना त्याचा फायदा तर तिकडे त्या नक्कीच होणार आहे. पण जसा आपण उल्लेख करतोय, काही जर विचार करतील बाबा याच्यावरती बोली लावली असते तर बरं झालं असतं, असंही कदाचित चर्चा होऊ शकेल. लेकिन तीर कमान से निकल चुका है. अगर ऑक्शन हो गया ना तो एक्शन मोड पर आने का समय है. अतुल ने बहुत अच्छा स्ट्रोक खेला. फुल टॉस गेंद थी, जल्दी बाप लिया था, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था डीप मिड विकेट बॉल लेने के बाद. अब एक बार वसई के खिलाड़ी के लिए बहुत बड़ा मंच, उसके साथ कामन के खिलाड़ी के लिए बहुत बड़ा मंच आने वाला है. अभी एनसी चषक का सपना साकार करने का, बहुत बड़ा सपना आपका है, सपना साकार करने का समय. पकाने के बाद गेंद नीचे रही है, चाहता चप्पल वैसे ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया. गेंद और बल्ले के बीच कोई बस संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. स्कोर फिलहाल रुका हुआ 18 रन बगैर किसी नुकसान के. एबिलिटीज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी. अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है. मौका मिलेगा, एक बार प्लेटफॉर्म मिलेगा तब जाकर कुछ करने का मौका, अवसर आपके लिए बिल्कुल हो सकता है. आणि ती संधी तुम्ही साधायची आहे, संधी साधायची आहे. आवाज आलाय टॉक टॉक टॉक, पुलचा पॉवरफुल सिक्सर, षटकार. फॉलोइंग स्वीप करने का प्रयास किया गया था. कभी कभार ज्यादा करते हैं, जैसे कि हम आत्मविश्वास, कॉन्फिडेंस और ओवर कॉन्फिडेंस के बारे में चर्चा करते हैं, ओवर एम्बिशियस क्रिकेट की बात करते हैं, तो बिल्कुल ये ओवर एम्बिशियस शॉट था. प्रॉपर शॉट नहीं खेल पाए. अच्छी गेंद थी गेंदबाज अर्शद द्वारा. मागे काय झालं, हर्षदनं फॉलो केलं. बरेच जण आता इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती एकमेकांना फॉलो करतात, पण हर्षदनं पाठलाग केला अतुलला फॉलो केलं की त्याच्या दिशेनं, शरीराच्या दिशेनं मागचा चेंडू हाताला गेला होता. ओ पहिला फॉलो केलं आणि आता प्लेड ऑन केलंय. बॅटला लागला, स्टंपवरती आदळलाय. पहिले 2 षटकार पाहिले, पण हा पलटवार आलाय. विकेट, गडीबाद. षटकांचा धावा आहे, धापळगावरती 24, मागचं षटक आलं 2 षटकांचं 13 धावांचं मागचं षटक आलं होतं. आणि जी ज्या गोष्टीवरती चर्चा आम्ही करत होतो, प्रशांत आदवडे आमच्या जोडीने आहेत. ओव्हर ॲम्बिशन्स म्हणजे आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास. अति प्रत्येक चांगलं, म्हणजे अति हा शब्द आहे ना, कुठेही लागला तरी त्याचा परिणाम वाईट होतो. म्हणजे आपण जेवण पण थोडंसं अति घेतलं तरी अजीर्ण होतच, त्याच्यामुळे तेही झालंय. विकेट आलाय. अति तिथे माती, अगदी मराठीत खूप छान म्हण आहे. आणि मैदानावरती आपण बघितलं तर बॅट्समन ज्यावेळेला खेळत होता अतुल, तो क्रीजमध्ये जास्त जात होता. डीप इन द क्रीज आपण म्हणतो तशा प्रकारची बॅटिंग किंवा ऑफ टाइमच्या बॅटिंग शपलून खेळण्याचा, ऑन साईडला खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तो सातत्याने हे करत होता.
आणि तुकाराम त्यामुळे टेलिग्राम मिळत होतं गोलंदाजाला की तो काय करतोय, फुटवर्क कसा, या सगळ्या गोष्टी त्याला खूप चांगल्या माहिती पडल्या. ऑफस्टम्पच्या बाहेर फुल लेन चेंडू टाकला, वाईड यॉर्कर टाकला, बॅटला लागलाय, स्पर्श झालाय आणि तो स्टंप होता. प्ले डाऊन झालाय बॅट्समन अतुल. पण हा सामन्यामध्ये आपण बघितलं तर 24 धाबा धाबलकवरती आहेत. म्हणजे मॅच रोमर्षक होण्यासाठी प्लॅटफॉर्म जर तुम्हाला बनवायचं असेल, चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर ही विकेट येणं गरजेचं होतं. ती विकेट आले त्यामुळे सामन्यामध्ये रंग चढायला सुरुवात झाली. जसं तुम्ही उल्लेख केला या विकेट का आली, कशामुळे आली, काय रीड केलं हर्षदनं, म्हणजे नक्कीच त्याने तर विचार केला भाई इनको तो ऐसे ही खेळणार आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन क्रीजच्या आतमध्ये खेळणार. मग कोलवर टप्प्याचा चेंडू ज्या वेळेला तुम्ही हाताळणार किंवा ऑफस्टम्पच्या बाहेरच्या वेळेला चेंडू तुम्ही हाताळणार, तो ट्रॅक करून खेळण्यासाठी प्रयत्न करणार आणि तोच होता वाईड यॉर्कर चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागला आणि स्टंपवरती आदळला गेला. या विकेटनं दोन गोष्टी तर नक्की एक चांगली खेळी आपण पाहिली, अतुलनं खेळलेली आहेत, पण प्रतिस्पर्ध्याला या विकेटमुळे पुन्हा एकदा परतण्याची संधी निर्माण झाली. तुकाराम सर एक विनंती दोन्ही संघांना मी करेन, वेळ जास्त गेला आता इथे स्कोर आम्हाला सांगतात की बॅट्समन आतमध्ये जायला वेळ जातोय किंवा आपण मैदानावरती दुसरं षटक एक या ठिकाणी टाकण्याकरता नेक्स्ट ओव्हर टाकण्याकरता वेळ घेत आहे. टीम मिटिंग करू नका कारण यानंतर देखील मोठे सामने आहेत. आपण पाहणार आहोत वसई कोळीवाडा, श्री गणेश बोळीज, आपण देखील रेडी राहा. NCC नारंगी आणि ऋतिक वाली आपण देखील तयार राहा. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्यायची. गेंदबाजी करे, गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर हर्षद अमित आए गेंदबाजी करने, फुल टॉस गेंद अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. तो करसम अमित ने जो गेंदबाजी की ना, अभी तक 3 फुल टॉस बॉल है, 3 फुल टॉस जिसमें से 2 गेंदों पर हमला हुआ. ये भी एक बार स्टंप के अंदर डालना चाहते थे, यॉर्क करने का प्रयास किया गया, वहां एक बार अच्छी गेंद नहीं थी. तो 3 फुट अभी भी गेंद को वो लैंड नहीं कर पा रहे, उसका फायदा अपोनेंट टीम को मिल रहा है. झाले आणि पहिले षटक हाताळल्यानंतर आता हे तिसरं षटक आहे. पॉवर प्लेचा खेळ संपलाय, बॉन्ड लाईन जवळ एक्स्ट्रा फिल्डर तैनात आहे, त्याचाही विचार केला जाणार आहे ज्यावेळेला गोलंदाजी तुम्ही करणार आहेत. बॅटला लागलाय आणि पंचांची निर्णयाची वाट न बघता एक चांगले खेळाडू दाखवून अकबर माघारी परतल्या. दुसरा विकेट, दुसरा धक्का. बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. पावर प्ले में आपने 25 रन बनाए हैं, 24 रन, मैं समझता हूँ 24 रन बनाए हैं और बहुत ही बेहतरीन स्टाफ आपका हुआ है. तो निरंतरता के साथ स्ट्राइक रोटेट करने की जब जरूरत है तब जाकर आप फैंसी स्ट्रोक खेल रहे हैं और डगआउट की तरफ आ रहे हैं. म्हणून मला म्हणजे 2 वर्ष अगोदरचा याच संघाचा एक सामना आठवतो, त्याची चर्चा होणं तेही गरजेचं आहे. सेमीफायनलचा मॅच टीम 94 कामन खेळत होती, रात्रीची वेळ होती, शहापूर टीम समोर होती, त्यावेळेला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या, सिमिलर याच पद्धतीने घडल्या होत्या. त्याची चर्चा थोडा वेळाने आपण करूया कारण मॅच थोडा थांबलेला आहे मध्ये. आणि एक चांगल्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की तुम्ही इतका चांगला स्टार्ट दिलाय, अतुलनं चांगला खेळ केलाय, राहील मैदानावरती तिथे आहे, थोडंसं सेन्सेबल खेळणं तेही गरजेचं आहे. पण आता काय झालं, क्रिकेटचा खेळ आहे ना, सेन्सेबलपेक्षा सेन्सेशनल खेळायला जातात बरेच जण, की थोडा फॅन्सी स्ट्रोक खेळूया, काही नवीन फटके आत्मसात करूया आणि मग त्याच्या रील बनवूया. आता रील बनवताना काय जरा रिअलमध्ये प्रॉब्लेम होतोय, असं झालंय खेळ. रील बनवण्याच्या नादामध्ये रियलला थोडासा प्रॉब्लेम होतोय. हाँ, दिल धड़क रहा है भाई, यहाँ से दिल धड़क रहा है क्योंकि विकेट गिर गए हैं. अब एक बार अपोनेंट टीम को आपको एक कमबैक करने का मौका दिया है. 2 विकेट से कहानी बदली. अमित के लिए सफलता मिली और बल्लेबाज अकबर बैक टू द पेपर. नए बैटर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. प्रकाश एप्पी ऑलराउंडर खिलाड़ी है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 25 स्कोरबोर्ड पर. एक फ्लैग फ्लिप एक गली पर खिलाड़ी मौजूद है, इसके साथ पॉइंट पर खिलाड़ी. फील्डिंग में थोड़ा तब्दीली करना चाह रहे हैं, विकेट कीपर बिल्कुल बदलाव करना चाह रहे हैं. अमित कितना संतुष्ट वो देखा जाएगा क्योंकि जब आप गेंदबाजी कर रहे हैं तो टीम के कप्तान और गेंदबाज इनका संतुष्ट होना बहुत जरूरी होता है. स्ट्राइक रन पर बल्लेबाज प्रकाश. इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाद 4 रन. नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. 4 रन. इसे कहा नजारा देखने लायक होगा. बघा प्रश्न नजरेचा नसतो, नजरिये का, नजर और नजरिया देखने का तरीका. बघा ताकद नाही, नजाकत दाखवली, बॅटचं फेस ओपन केलं, कट करायचं होतं चेंडूला, गली रिजनमध्ये चेंडू गेला, तळम्यान क्षेत्रामध्ये चौकार. बऱ्याच वेळेला ताकद नाही, नजाकतही कामाला येते आणि ते मागच्या चेंडूवरती आपण पाहिले होते. कारण प्रकाश प्रचंड अनुभव आहे
हॅपीकडे गेले कित्येक वर्ष करतं कामानं टीमसाठी त्याने आपलं योगदान दिले आहे, त्याच्यामुळे त्या अनुभवाचा फायदा तोही उचलणार. क्षेत्ररक्षक तो चेंज केला होता तर पुन्हा एकदा आपल्या जागेवर गेलाय. या बऱ्याच गोष्टी असतात, कॅल्क्युलेशन असतं. मोहरा आपला सरकवला होता. फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. ये तो हार्दिक पांड्या आहे. ये नाही छोडने वाले. विघ्नेशनं टिपलाय झेल आणि विकेट गडीबाग. डीजेची नाही वेळ झाली कारण तिसरे पंच थर्ड अंपायर रिफल केलेले आहे की हा चेंडू कमरेच्या वर फुलटॉस जो हाताळला गेलाय तो कशा पद्धतीने तो बिमार आहे नाही. पंच तिथे पाहण्याचा प्रयत्न करतील. तिसरे पंच चला पण लवकर या, जास्त वेळ जाऊन देऊ नका कारण क्रुशियल मोमेंट आहे. चेंडू ज्या वेळेला खेळलाय त्यावेळेला पोझिशन देखील पाहिली जाईल. चेंडू डीप होतोय, वर जातोय, खाली जातोय, या सर्व गोष्टी तिसरे पंच जे पाहण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत आपण प्रशांत जाधवडे आहेत, आम्ही चर्चाही करतोय की या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी जसं वसई विरार प्रीमियर लीगचा उल्लेख केला, आपण कॉमन प्रीमियर लीगचा उल्लेख देखील झालाय. चला पंच, तिसरे पंच. थोडंसं क्रुशियल आहे, त्याकरता पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच करतात. आणि पंचाचा इशारा आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ आऊट झाले तर फलंदाज तिसरे पंच तेच पाहण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू डीप होतोय, काय होतोय, आणि तिसरे पंच तिथे आले होते मनोहर पाटील आणि त्यांनी डिसिजन दिलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ बाद होऊन परतावं लागणार आहे ते एपीला. चला थोडंसं वेळ गेला, वेळ डीजे वाले देखील आहेत. हे गाणं ऐकूया आणि येऊया. स्कोर 29-29. कामांसाठी स्कोर येऊ लागलाय, धावा नक्कीच येत आहेत आणि त्याच वेळेला विकेट गडी बाद झाला. स्कोर 29-29 धावा. 10 फलकावरती जर इथून पाहिलं तर 25 धावा अजूनही करायचा. चेंडूचा खेळ राहिला तो 20 चेंडू आणि 25. आपने सही कहा था, प्रॉब्लेम मनुष्य से बड़ा नहीं होता, वो तो खुद बड़ा करता है. आणि येत ते चालले. कॉमन प्रीमियरसाठी लक्ष एवढं मोठं नव्हतं, पण त्या लक्ष्यावरती काय झालंय, एक तर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं नाहीये आणि ज्यावेळेला पाहायचं होतं त्यावेळेला दुर्लक्ष केलंय, त्याच्यामुळे लक्ष थोडंसं मोठं झाले. जी हाँ, इस बार टारगेट थोड़ा सा बड़ा होता हुआ बहुत बढ़िया गेंदबाजी अमित की तरफ से हो रही है. और अब यहाँ का स्कोर फिलहाल रन संख्या 29-29. नए बैटर आए हैं अमन बल्लेबाजी करने के लिए. 30 पॉइंट. एक खिलाड़ी कवर पर मौजूद है.
टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, जोरदार बिल आउट। हे भगवान, महंगी घड़ी सबको दे लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को ना दे। पिछले 3-4 गेंदों में कहानी में बिल्कुल पलटवार, मैच में कमबैक करने का मौका गेंदबाजों को मिला है और अर्ला की टीम वापसी का बिगुल बजाती भी। किसी को ना दे आणि ती मुश्किल स्वतःहून आणल्यात, स्वतःहून तिथून ओढावून घेतल्यात असं वाटतंय. कारण एका पाठोपाठ एक विकेट इथे जात असताना आपण पाहतोय, एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना आता दबाव स्वतःवरती ओढवून घेतलेला आहे. परिस्थिती अशी नव्हती, परिस्थिती तुम्ही स्वतःहून असं वाटेल की ओढावून घेतली. या षटकाची सुरुवात कशी झाली होती? सुरुवातीला जो खराब फटका, शॉर्ट सिलेक्शन चुकलं, तिथून सुरुवात झाली. अकबरचा पहिला विकेट, त्यानंतर आलेला प्रकाशचा विकेट एपीचा, आणि तिथून ज्यावेळेला अनुभवी खेळाडूंकडनं काहीशे चुका मिस्टेक होतात ना, त्यावेळेला मग ते सामन्यामध्ये परत ना थोडंसं कठीण असतं. बिल्कुल सही, इस वक्त दबाव बनता बा टीम 94 कामन के ऊपर. स्कोर अगर देखें तो 29 रन और 24 गेंदों में 29 रनों की जरूरत थी. वहां से कहानी पूरी तरह से पलट गई है. अर्नाला टीम कमबैक करते हैं इस मुकाबले में. अमित की बढ़िया गेंदबाजी, लेफ्ट हैंडर गेंदबाज जब गेंदबाजी करते हैं ना तब जाकर वो मजा ही आता है, और बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. 3 थिंग्स कैनॉट बी लॉन्ग हिडन, द सन, मून एंड ट्रथ. 3 चीजों को आप ज्यादा देर तक नहीं छुपा सकते हैं, चंद्रमा, सूरज और सत्य. चौथी चीज टैलेंट. अगर आपके पास टैलेंट है तो वह स्थिति अगर आपके अनुरूप नहीं है, विपरीत स्थिति है, तब भी जाकर अच्छा करेंगे. कोई भी प्लेटफॉर्म अच्छा कर सकते हैं और वही कर रहे हैं अमित मैदान के अंदर. 24 गेंदे 29 का समीकरण था. वहां से आपने पिछले 3-4 गेंदों में 3 विकेट बहुत महत्वपूर्ण प्राप्त किए हैं और रनों पर अंकुश भी लगाया है. पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे मॅचला, आणि या मॅच मध्ये फक्त कमबॅक नाही केले, आता संधी निर्माण झाले. बॅटच्या खालच्या टोकाला चेंडू लागतो, जोपर्यंत फिल्डिंग थोडीशी खराब, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. चेंडू साला बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला दबाव पूर्णपणे बॅट्समनवरती होता, प्रेशर जोपर्यंत बॅट्समनवरती होता, हा त्या दबावाला रिलीज करणारा, या प्रेशरला रिलीज करणाऱ्या या धावा आहेत. कारण धावा येत नव्हत्या, रन बनत नव्हत्या, विकेट जात होते. त्यावेळेला 2 रन आले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 31, 31 रन आहेत, 23 धावा करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ इथे, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावा करायचे आहेत. एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, टॅलेंटचा. टॅलेंट, पण मग ही स्पर्धा तशीच आहे ना, आपण त्याचा कॉमन प्रीमियर लीगचा, वसई विरार प्रीमियर लीगचा उल्लेख करतोय ना, तर ही स्पर्धा टॅलेंट हंट आहे. हा टॅलेंट हंट आहे. इथे शोध तुमचा घेतला जाणार आणि शोध घेतल्यानंतर तुम्हाला भाव देखील तिथे मिळेल, खेळण्याची संधी ते मिळालेच. पण आज एक प्लॅटफॉर्म जसं सजलंय, त्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्मन्स करण्याची संधी तुम्हाला देखील मिळणार आहेत. हा मॅच जसा मागच्या आजपासून जर 7 मॅच झाले, 7 मधले 5 मॅच शेवटपर्यंत गेलेत, हाही मॅच तसा जाऊ शकतो. 8वां सामना है, दावा करायचे थे 18 बॉल और 23. एक तरफा मुकाबला था पावर प्ले में. पावर प्ले की अगर बात करें तो वहाँ बहुत ही बढ़िया प्रदर्शन प्रारंभी बल्लेबाजों द्वारा अतुल और राहिल ने स्टार्ट अच्छा करके दिया था. लेकिन अब धीरे धीरे ये कहानी इंटरेस्टिंग बनती हुई. 3-4 विकेट गिरने के बाद बिल्कुल दबाव जो है अब बल्लेबाजों के ऊपर आता बा, कामन के ऊपर आता बा. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार हो रहे हैं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल प्रेजेंट एसी चषक 2025 क्रिकेट का महासंग्राम, और आज का बहुत ही महत्वपूर्ण दूसरा दिन. टीम 94 कामन और रेहान 11 दुर्गेश के बीच ये बहुत बड़ा मुकाबला, बहुत बड़ा घमासान बीच मैदान पर जारी है. और विघ्नेश साकल तोड़े ऑलराउंडर खिलाड़ी है. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. विघ्नेश साकल तोड़े को मैंने देखा है रबर बॉल क्रिकेट में और टेनिस बॉल क्रिकेट में हमेशा निखर कर आते हैं गेंदबाज, और ऑलराउंडर खिलाड़ी है. इनका दमखम हमने देखा है. इस सीजन में बारिश में फॉर्म में खिलाड़ी है, टेनिस क्रिकेट में फॉर्म में खिलाड़ी है, तो सही वक्त पर उनको लेके आए कप्तान. बिल्कुल. उनका नाम भी क्या है? विघ्नेश. हे विशेष आहे, स्पेशल आहे. हा स्पेशल खेळाडू आहे टीमसाठी, त्याच करता याचा वापर योग्य वेळेला करा. पण दुसऱ्या बाजूला कोण आहे? राहिल अन्सारी. त्याच्यामुळे 2023ला ज्यावेळेचा खेळ आपण राहिल अन्सारीचा पाहिलाय ना, आता मागे काही घडले त्यावेळेला ते नॉन स्ट्राईक एंडला उभे होते, आता स्ट्रायकर एंडला आलेत. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, बीट करताय, चेंडू जातोय पाठीमागे, स्विंग अँड मिस. मागे बरंच काय घडलं होतं. पहिल्या षटकापर्यंत धावा आले तर दुसऱ्या षटकातील परत धावा आल्या होत्या, पण त्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला बराच वेळ उभं राहिलं होतं. आता ते खेळ
राहीलचाही दाखवा लागणार आहे. समोर विशेष आहे, विघ्नेश आहे, खाडी एनकर गोलंदाजी करतोय. साकल तोड़े फिलहाल इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ टाइम के बाद टप्पा खाने के बाद बिल्कुल बाहर की तरफ निकलते हुए गेंद. एक बड़ा खिलाड़ी जो बेहतर प्रदर्शन कर रहा है, ज्यादातर देखकर नॉस्टर गेंद की तरफ रहता है तो कॉन्सेंट्रेट करना बहुत मुश्किल हो जाता है. पिछली 2 गेंदों में गेंद बहुत अच्छी थी, लेकिन हमेशा राहिल को हमने देखा डोमिनेट करते हुए, लेकिन अब साकल थोड़े साफ कमाल कर रहे हैं. पहली 2 गेंदों पर बल्लेबाज राहिल के पास कोई जवाब नहीं था. आपके पास गेंदे 16 और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. 16 चेंडू 23 धावांची आवश्यकता. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता भंग देऊ नका. एकाग्रता भंग पावली. क्रॉस बॅटर फटका मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर जोपर्यंत येईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण 1 धाव. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आता खरी गरज आहे टीमला. राहिल अन्सारीचा उल्लेख केला, टीमला खरी गरज आहे आता. या क्षणाला तुमच्या बॅटिंगची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे तुमचा रोल फार महत्वाचा आहे. मोर कॅनव्हास मोठा आहे तुमचा, तो कॅनव्हास तुम्हाला मोठा करायचा आहे. तीच कहाणी विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू देताना अर्नाळा संघ देखील तीच कहाणी खऱ्या अर्थानं सांगतोय की इथे जर विकेट आला, इकॉनॉमिकल स्पेल आला, या षटकामध्ये 4-5 धावा जर खर्च केल्या गेल्या तर वाढणारा दबाव, वाढणारा प्रेशर, येणारा पुन्हा एकदा दडपड, बॅट्समनला फलंदाजाला चुका करण्यास भाग पडेल. फक्त वेळ जास्त धावून देऊ नका. जसा उल्लेख केला गेला जास्त वेळ घेतला जातो या सामन्यासाठी, वेळ फक्त जास्त घेऊन देऊ नका. स्ट्रायकरला फलंदाज पुढे एकदा सज्ज होईल. जतीन और सर पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीच खेलते बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका. पिछले 6, 7 या 8, 10 गेंदों की जो कहानी है जिसमें वो सिंगल आपने मिस किया था, लाइव लाइन को आप भूल गए थे, अब स्कोर बोर्ड चलाना इन्होंने शुरू कर दिया. लेकिन क्या थोड़ी सी देरी हुई है, क्या लेट हुए हैं रिएक्ट होने के लिए, वो देखा जाएगा. साकल थोड़े साफ कमाल कर रहे हैं मैदान के अंदर. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक तितकी संधी देत नाहीत, रूम देत नाहीत, मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीत. विघ्नेश, हे बॅटल आहे. आता हे बॅटलला राहील ज्याच्या अवतीभोवती हा संघ आहे, ज्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड आता सध्या टीम 94 कामांचा संघ आहे. अजून एक तोच त्याच दिशेनं दूरवरती जो कोणा येतोय ना खाडी एनकडनं, त्या कोण्यामधनं गोलंदाजी होते. एक 45 अंशाचा जो कोणा होतोय त्याच्यातनंही गोलंदाजी होते. या षटकामध्ये 3 चांगले चेंडू हाताळले आतापर्यंत राहीलला ते विघ्नेशनं. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. गेंदबाजी कर रहे विघ्नेश साकल तोड़े अपने बोरिंग मापा तैयार. पहले पर गेंद थी, खूबसूरत ड्राइव, स्ट्रेट ड्राइव किया, गेंद जारी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी यहाँ मौजूद है. लॉन्ग ऑन से लॉन्ग ऑफ की तरफ आना पड़ा और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. ये करना है, सिंगल को डबल में कन्वर्ट करना है. और आपके पास सबसे बेहतरीन खिलाड़ी राहिल है, तो इंपॉर्टेंट मैच है. आखिर के पर डबल लिया गया. बल्लेबाज जतिन को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए. 12 गेंदों का खिलाना बाकी है. 19 चिक. तो अब जाकर आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर यहां से 12 गेंदों 19 रनों की जरूरत है. मैदान के अंदर चर्चा जारी है. एनसी चषक 2025 में कितने मुकाबले रोचक होने वाले. अभी तक कल की कहानी और आज की कहानी देखें तो 5 मुकाबले सुपर से ऊपर वाले हुए. ये मुकाबला मुझे नहीं लग रहा था कि एक बार अगर 24 रन बने तो इतना अच्छा हो जाएगा, लेकिन बल्लेबाजों ने थोड़ी मदद की है. जिस तरह से हाराकिरी की है, अब जाकर यह मुकाबला बहुत सुपर हिट हो रहा है, रोचक बन रहा है, दिलचस्प बन रहा है. 12 गेंदों में 19 रनों की जरूरत है. 12 चेंडूचा खेळ आहे, 19 धावांची आवश्यकता. आणि जसं तुम्ही कंपॅरिझन देखील केलेत, पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही 24 धावा केल्या, मागच्या 2 षटकामध्ये 11 धावा केल्यात आणि विकेट गमावल्यात. महत्वाचं काय, विकेट आणि अजून काय गमावलंय कामन टीमनं, अजून काय गमावलंय. पहिल्या 2 षटकामध्ये मिळालेला मोमेंटमला गमावलेलं आहे. आता त्याला पुन्हा एकदा कॅच करावा लागणार आहे या सामन्यामध्ये. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, कालच्या दिवसापासून प्रत्येक सामना जी कहाणी, आता फार पूर्वी स्टार प्लस वरती एक सिरियल आली होती कहाणी घर घर की, आता ही कहाणी हर घर की यही है. प्रत्येक मॅचची कहाणी सेम आहे. 12 चेंडू आहेत आणि 19. त्याच्यावर चर्चा झाली की महत्वाचं षटक कोण हाताळणार. बिल्कुल चर्चा हुई है मैदान के अंदर और एनसी चषक 2025 के जो कहानी है उसकी भी चर्चा हो रही है. समय ज़्यादा जा रहा है, समय बहुत ज़्यादा रहा है. इतना समय नहीं जाना चाहिए. हम टेस्ट क्रिकेट नहीं खेल रहे भाई, टेस्ट क्रिकेट नहीं खेल रहे. 6 ओवर का मुकाबला है. डरपोक तो तब रुक जाते हैं जब वो थक जाते हैं, लेकिन विजेता तब तक नहीं रुकते जब तक वो हार नहीं मानते. तो अर्नाला टीम ने जब स्टार्ट अपोनेंट टीम का अच्छा था तब जाकर हार नहीं मानी. बहुत अच्छी गेंदबाजी की, बढ़िया फील्डिंग की और मैच को पकड़ के रखा है. बिल्कुल, इसीलिए कहते हैं ना, हारना और हार मानना अलग अलग चीजें.
हरणं आणि हार मानणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. करण बॉलिंग स्ट्राईक वरती येतोय. आकुटाप्याचा चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. एकच धाव या चेंडूवरती. आणि जसं चॅम्पियनचा उल्लेख केला, नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला की बाबा विजेता तुम्हाला थांबायचं नाही, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबायचं नाहीये. आणि तोच उल्लेख चांगला झाला. बघूया, इथे थांबायचं नाहीये, लढायचं आहे मैदानावरती. दोन्ही बाजूला अर्नाला वर्सेस कामनचा मॅच मैदानावरती रंगलाय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 रन काय. 11-18. रडायचं नाही, आता लढायचं आहे. मैदानात थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाहीये. अत्यंत महत्वाचा सामना. अब आपके पास 11 गेंदे 618 रनों की जरूरत है. राहिल ऑन स्ट्राइक. इस बार चप्पलों के अनुसार पर खेलना चाह रहे थे. इस बार बढ़िया गेंदबाज द्वारा शानदार गेंदबाजी कर रहे. करण रन नहीं दे रहे. इस बार बल्लेबाज दे बल्लेबाजी करना चाह रहे लेकिन रन नहीं दे रहे. दबाव बना रहे राहिल के ऊपर. आणि करण रन देत नाही त्याला माहिती आहे माझं नाव करण आहे पण मला विजयाचं कारण बनायचं आहे. हे षटक आहे ज्याला विजयाचं कारण बनायचं आहे. त्याच करता तो रन देत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला साहिलचा अर्थ किनारा असतो. टीमला किनाऱ्यावरती घेऊन जायचं आहे, सुखरूप पोहोचायचं आहे, उतरायचं आहे, विजयाच्या दिशेने जायचं आहे. कोलवटप्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने अपिश डावी केलाय. विकास दसकर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एक धावे चेंडूवरती पूर्ण. मी म्हटलं ना करणला माहिती आपल्याला विजयाचं कारण बनायचं आहे, टीमला जिंकून द्यायचं आहे. त्याच करता त्याचाही प्रयत्न मैदानावरती चाललाय. एका बाजूला साहिल लढतोय, करण त्याला अडवतोय आणि मॅच कामन वर्सेस अर्नाला रंगतोय. आकाश पे मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए. अब देखिए 10 गेंदों में 17 चाहिए. 17 तो खतरा भी है. बहुत ही जबरदस्त मुकाबला. अपने बोरिंग मार्ग पर करण तैयार सामना करने के लिए 9 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए बिल्कुल इस वक्त 17 रनों की जरूरत है. ऑफ टॉप के बाहर से ऑनसाइड पर खेल दिया है. अच्छा स्ट्रोक. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. गेंद को फील किया गया. 1 रन लेने का मौका. समीकरण आपको बताऊंगा. आपके पास 8 गेंदे हैं और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. क्या मैच है. एनसीसी चषक 2025 की कहानी ऐसे ही सुपरहिट नहीं है. हर एक मैच जो है हर बॉल पर नई कहानी लेके आ रहा है. मजा आएगा. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज काउंट होने वाली है. ये बॉल बहुत इंपॉर्टेंट है. अब आपके पास 8 गेंदे और 16 रनों की जरूरत है. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. नक्की तुम्ही सांगितले प्रत्येक गोष्ट काउंट होणार कारण आता टीमसाठी काउंट डाऊन चालू झालाय. काउंट डाऊन मैदानावरती झाला. हर चीज काउंट होगी. प्रत्येक गोष्ट इथे मोजली जाणार, तपासली जाणार आणि प्रत्येक सामना काम रंगतोय माहिती का. आपने कहानी का जिक्र किया था. आता काय झालं याची स्टोरी लिहिणारा करतीचा तो स्क्रिप्ट रायटर एकच आहे की काय. प्रत्येक कहानी सेम आहे त्याच्यामुळे तो रायटर आहे. तो प्रत्येक कहानी व्यवस्थित लिहितोय स्क्रिप्ट रायटर. काउंटडाउन शुरू हो चुका है. 7 गेंदों में 16 रनों की जरूरत है. जब काउंटडाउन शुरू हो गया ना तो एक बार फिर काउंटर अटैक करने का समय आ गया. राहिल है मैदान के अंदर. अब जाकर मजा आ रहा है. करण गेंदबाजी करने के तैयार. आखिरी 7 गेंदों का खिलाना बाकी है. इस पर फ्लैंक स्लिप गलीबा. एक खिलाड़ी कवर पर मौजूद है. डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. गेंदबाज रुक गए थे. करण सामना करने के लिए राहिल तैयार. ऑफ टॉप के बाहर से ऑन साइड पर खेल दिया. तस्वीर बदली, तकदीर बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. राहिल बाहुबली का सिक्सर ये. बाहुबली वाला सिक्सर राहिलच्या बॅट मधनं हा षटकार आला. सिक्सर मच नीडेड पाहिजे होता. कामन के उम्मीदों को बढ़ाने वाला हा सिक्सर आलाय. आणि ज्यावेळेला षटकार आला खाली पडला त्यावेळेला जो उत्साह आपण कामनचा पाहिलाय. पण याला थोडासा आपण पाहिलं तर हा चेंडू हाताळण्याच्या अगोदर आपने कहा ना करण थोडे रुके. आप जहा रुके ना वहा फायदा हुआ है. तुम्ही थोडं जे थांबलाय तिथे थोडासा फायदा नक्कीच त्या टीमला झालाय. पण मॅच नाही संपलाय. मॅच संपला नाहीये आणि मॅच हा सरळ सोपा साधा नाहीये. समीकरण साधा है पण समीकरण साधा है. मैच सोपा ने आपने कहा था विजेता तब रुकते. अ चैंपियन लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव अप्स. जो कभी हार नहीं मानता. आणि आता मॅच 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता है. क्या मुकाबला चल रहा है. टू विन मस्ट बी मोटिवेटेड बिकॉज वन फेयर इज इनफ टू लूज यू. जीतने के लिए खुद में होना चाहिए एक बार फिर हौसला. क्योंकि हारने के लिए तो बस एक डर भी काफी है. वन मिस्टेक गेम इज ओवर. गेम ओवर हो सकता है. मिस्टेक नहीं करनी है. गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. 6 गेंदे 10. छठवां मुकाबला 26वां साल
कमाल बेमिसाल, क्या मुकाबले हो रहे हैं। एक बार फिर अपने बोरिंग मार पर गेंदबाज तैयार रखा, गेंदबाजी करेंगे गेंदबाज विघ्नेश साकल तोड़े, सामना करेंगे स्ट्राइकर पर बल्लेबाज फिलहाल 9 स्ट्राइकर पर बल्लेबाज राहिल है तो स्ट्राइकर पर जतीन है। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन रोचकता बरकरार इस टूर्नामेंट में। इस मुकाबले में 2 ओवर का सत्र है, 2:16 का समय। अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार हो रहे हैं, दूर वाले एंड से गेंदबाजी करेंगे। ऑनसर पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल जरूर करेंगे। राइल रखे गए अपने पास स्ट्राइक। 2 बादल जब टकराते हैं तो विस्फोट होता है। साकल तोड़े हैं, हौसला तोड़ने का काम हमेशा इन्होंने किया है। विघ्नेश है, विशेष है, अब जाकर सामने राहिल है, बाहुबली है, तो मजा आएगा। 2 शेर मैदान के अंदर है तो एक जबरदस्त बॅटल देखने का मौका मिलेगा। दोन्ही जसं तुम्ही उल्लेख केला, 2 मोठे खेळाडू मैदानावरती आले तर विस्फोट होणार आणि प्रेक्षक देखील त्याच आतुरतेने या मैदानावरती नजर लावून बसलाय। या मैदानावर प्रेक्षक वर्ग डीबीएनच्या चॅनलवरती युट्यूबवरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढले। 6 चेंडू होते, 10 धावांची आवश्यकता, 5-9चा मॅच मैदानावरती येत असताना काडेंकडनं पुन्हा एकदा सज्ज होईल विघ्नेश, स्ट्रायकरला साहिल। कोलवट टप्प्याचा चेंडू तर बॅटच्या खालच्या डोका लागला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय। बघूया 1 धाव जर पूर्ण झाले, पण कालच्या सारखं काय घडलंय का? काल असं एक घडलं होतं, एक वेळेला कालच्या दिवसामध्ये असं एक घडलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्या टीमसाठी ते बिघडलं होतं। हा, आत्ता बरोबर बोलला, म्हणजे घडलं पण होतं आणि बिघडलं पण होतं। आता मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण बघू शकता या खेळामध्ये रंगत वाढलेली आहे, लज्जत वाढलेली आहे। नवीन बॅटर मैदानावरती येतोय। उर्वरित चेंडूचा खेळ आपण बघितला तर 8, अर्थात धावा आहेत 8, चेंडूची लेखत आहे 4। अत्यंत महत्वाचा पलटवार इथे आता राहिला करायचा आहे, त्यासाठी तो स्ट्रायकर एंडला आहे। पण मैदानावरती दुसऱ्या बाजूला अंधाळाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे साकल तोड़े। बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला, नए बल्लेबाज आए, बल्लेबाजी करने के लिए अक्षय। 4 गेंदे 8 रनों की जरूरत है। राइल ऑन स्ट्राइक, थर्ड मैन, एक गली, एक खिलाड़ी कवर पर मौजूद है, एक लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है। एनसी चषक 2025 टीबीएन पर बहुत सारे दर्शक बढ़ रहे हैं, इंटरेस्टिंग मुकाबला है, हार मत मानो, शुरुआत हमेशा सबसे कठिन होती है। डू नॉट गिव अप, बिगिनिंग इज ऑलवेज हार्डेस्ट। हवा में खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर, क्या बात है। राहिल बल्लेबाजी कमाल के कर रहे हैं, शॉट चाबुक बल्लेबाजी, झापुक झुपुक झापुक झुपुक 6 रन। हो, जबरदस्त एक षटकार याच्या अगोदर आपण पाहिला होता, खास करून कैवल्याच्या बॅटमधून तो आला होता असा अंडर प्रेशर, आणि त्यानंतर राहिलनं ठोकलाय षटकार। आजचा दिवस वेगळा आहे, आज का दिन थोडासा निराला आहे। 6-2 आज तारीख आहे, पण आता एकापेक्षा एक मॅच सुपर हिट मैदानावर चाललाय। मी का उल्लेख करतोय त्या 2023च्या स्पर्धेचा, त्यावेळेला राहिल असाच लढला होता, त्या 2023च्या। तुम्ही जसं सांगतात ना, खाली पडतोय, धडपडतोय, पण एकटाच लढतोय या मैदानावरती। पण मॅच 3-2चा मॅच आहे, 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता। कालचा एक आपण पाहिला या मैदानावरती 3-2चा खेळ, कोपरी वर्सेस खास करून चिखलडोंगरेचा मॅच, काल 3-2चा मॅच पाहिलाय। पण महत्वाच्या वेळेला राहिल आपला खेळ दाखवलाय, खेळ उंचावलेला आहे, आणि जो विस्फोट झाला होता, षटकारचा फटका आपण पाहिला होता। वेळ थोडासा जास्त जातोय, वेळेवरती नजर ठेवा। पाठीमागता बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आहेत, गली क्षेत्रामध्ये कव्हरला मिड विकेटला क्षेत्ररक्षक, 3 चेंडू 2 धावा। डाऊन द ग्राउंड, समोर स्टाइलिश फिनिश, राहिल।
जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला मॅच आणि रोमहर्षक पूर्ण मॅचमध्ये आपण पाहिली होती आणि त्या सामना जिंकला टीम 94 कामांच्या संघानं. वर हरणारा संघ आपण देखील चांगली झुंज त्या सामन्यामध्ये दिली आणि या सामन्याचा लेखाजोखा जर बघितला 54 धावांचा पाठलाग करायचा होता आणि